सर्व पत्रकार बांधवांचं प्रेस क्लब मुंबई येथे उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा परिचय करून देतो। या ठिकाणी आकाश गडपाल हे आमचे अमरावतीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत। अक्षय सरोदे हे अमरावतीचेच पदाधिकारी आहेत। निखिल म्हात्रे हे डोंबिवलीचे मुंबईतील डोंबिवलीचे आहेत। काजल बुट्टे या आमच्या पदाधिकारी आहेत, घाटकोपरच्या आहेत। गोविंदराव टोंपे हे आमचे लातूर जिल्ह्याचे पदाधिकारी आहेत। मी माझा परिचय करून देतो। मी बालाजी पाटील चाकूरकर, मी लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहे, चाकूर या ठिकाणचा। पण गेली 40 वर्ष झालं सामाजिक चळवळीमध्ये, राजकीय चळवळीमध्ये मी अविरतपणे निष्प्रह भावनेनं सक्रिय आहे। राज्यातील 1,34,000 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा मुद्दा घेऊन मी आणि माझ्या सोबतचे 100 प्रशिक्षणार्थी 3 मार्च 2025 पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत आमरण उपोषण आम्ही करण्याचं निश्चित केलं होतं। पण आझाद मैदानातील काही कोर्टाचा आदेश, न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे 5 वाजल्यानंतर त्या ठिकाणी आंदोलकांना थांबू दिलं जात नाही। त्यामुळे आम्हाला आमरण उपोषण करता आलेलं नाही। आम्हाला सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पण 6 वाजेपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण केलेलं आहे आणि 24 दिवसामध्ये राज्य सरकारला राज्यातल्या बेरोजगारीच्या संदर्भात अवगत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला बेरोजगारीची दाहकता आणि बेरोजगारीची तीव्रता लक्षात आणून देण्याचा आम्ही प्रयत्न 100% केलेला आहे। या आझाद मैदानावर आम्ही जेव्हा आंदोलन करत होतो त्या आंदोलनाच्या कालावधीच्या काळामध्ये एकूण 55 सर्व पक्षाच्या सत्ताधारी आहेत, विरोधी आहेत, एकूण 55 आमदारांनी भेटी दिलेल्या आहेत। भेटी देऊन आमच्या मागणीस पाठिंबा दर्शवलेला आहे। काय आमची मागणी होती? मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचं 6 महिन्याचा प्रशिक्षणाचा कालावधी आता संपलेला आहे। आता आम्हाला 11 महिन्याची कायमस्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या। प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये 6, 8 आणि 10 हजार रुपयाचं विद्यावेतन मानधन राज्य शासनाने दिलेलं आहे। त्यामध्ये वाढ करून 12वी पास असणाऱ्या बेरोजगारास 15,000 रुपये मानधन द्या। डिप्लोमा होल्डर, ITI होल्डर असलेल्या बेरोजगारास 20,000 रुपये मानधन द्या आणि पदव्युत्तर शिक्षण प्राप्त करणाऱ्या बेरोजगारास 25,000 रुपयाचं मानधन द्या। अशा प्रकारची मागणी घेऊन
शासकीय निमशासकीय सेवेमध्ये 10% आरक्षण द्या आणि टप्प्याटप्प्याने यांचं शासकीय सेवेमध्ये समावेश योजन करा। आम्ही काही डायरेक्ट नोकरी मागत नव्हतो, आम्ही राज्य शासनाला रोजगार मागत होतो। 11 महिन्याचा रोजगार द्या आणि महाराष्ट्रातील बेरोजगारी नष्ट करा। निवडणुकीच्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदर राज्य शासनाने लाडक्या बहिणींना गोंजारलं, लाडक्या बहिणींना 15,000 रुपये दिलं आणि लाडक्या भावाचं काय हा प्रश्न जेव्हा लाडके भाऊ विचारत होते तेव्हा शिंदे सरकारने लाडक्या भावालाही वाऱ्यावर सोडणार नाही म्हणून एक गोंडस नाव देऊन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना लॉन्च केली आणि या योजनेच्या माध्यमातून 10 लाख बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचं बंडलबाज विधान केलं। मी जबाबदारीनं हे विधान करतो। 10 लाख नोकऱ्या देण्याचं कौशल्य विभागाचे मंत्री मंगलप्रभातजी लोढा यांनी 10 लाख प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार देण्याचं सांगितलं। तो लोढाजीचा व्हिडिओ दाखवा। अगोदर सर्वजण आपण स्वागत। महाराष्ट्राची अतिशय चांगली योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या अंतर्गत आज महाराष्ट्राने 1,10,000 चा अंक गाठलेला आहे। आजच्या दिवशी 1,10,000 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे आणि मला आपल्या सर्वांना हा सांगायचा आनंद होतो की त्यामध्ये 7,000 विद्यार्थी रजू पण झालेला आहे। यामध्ये 2,21,244 या मोठी संख्यामध्ये प्रशासनाने आपली नोंदणी केली होती आणि 8,170 त्यापेक्षा जास्त असताना पण आपला यामध्ये इंटरेस्ट दाखवला, रजिस्ट्रेशन पण केला। हा एक महाराष्ट्राने पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र देशची स्किल कॅपिटल बनेल असा एक आमच्या भारत सरकारचा पाऊल होता। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री माननीय नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या विभागाने योजना सुरू केली। हा प्रत्येक उद्योग कोणत्या शहरामध्ये जायचा, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये जायचा निवड करण्यापूर्वी 3-4 गोष्टी जे बघतात त्यामध्ये तिथे लँड आहे का, तिथे कॅपिटलची काय स्थिती आहे, तिथे रॉ मटेरियल काय स्थिती आहे आणि त्याशिवाय तिथे स्किल रोजगार साठी लोक उपलब्ध आहेत का। आमच्या विभागाने आता 10 लाख युवक युवत्याने हा प्रशिक्षण माध्यमातून आम्ही रोजगार देऊ आणि नंतर हा एक महाराष्ट्र मुंबई देशाचे स्किल सेंटर बनेल। लोक रोजगारसाठी अप्लाय करतात त्यावेळी प्रश्न त्याला असा विचारतात की तुमचा एक्सपिरियन्स काय। आता आम्ही 6 महिन्याचे एक्सपिरियन्सचे सर्टिफिकेट पण देणार आहे, त्याचे मानधन पण देणार आहे आणि आमच्या सर्वांची अशी अपेक्षा आहे की 10 लाख लोकांमध्ये कमीत कमी 50% लोकांनी तिथे ज्या आतापर्यंत ते प्रशिक्षण घेत आहे तिथे त्याला परमनंट रोजगार मिळेल। एक मोठी क्रांती रोजगारचे क्षेत्र म्हणजे पत्रकार बांधवांनो, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्व पत्रकार बांधवांनो, लोढाजींचं हे विधान नोट करा की 10 लाख प्रशिक्षणार्थ्यांना आम्ही रोजगार देणार आहोत आणि त्यातले 50% प्रशिक्षणार्थी त्याच आस्थापनेमध्ये आम्ही परमनंट करणार आहोत। हे राज्याच्या कौशल्य विकास मंत्र्यांनी केलेलं विधान आज ते संपूर्णपणे विसरलेले आहेत। या 24 दिवसाच्या कार्यकाळामध्ये 2 वेळेस आमच्या
शिष्टमंडळाबरोबर मंगलप्रभात लोढाजी सोबत आमची विधान भवनामध्ये बैठक झाली। जेव्हा आम्ही हा व्हिडिओ त्यांना दाखवत होतो तेव्हा ते विधान भवनातून त्यांच्या दालनातून ते पळ काढत होते। हे असं पळ काढणारं विधान, या विधानाचा आम्ही जाहीर धिक्कार करतो आणि ते आपल्या विधानावर ठाम नाही आहेत हे आज या ठिकाणी मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो। आणि या 24 दिवसाच्या कार्यकाळामध्ये 3 तारखेला आमचं आंदोलन सुरू झालं। त्याच्या पूर्वी आम्ही राज्यातल्या विविध भागामध्ये तहसील कचेरी असेल, जिल्हा कचेरी असेल, अनेक ठिकाणी धडक मोर्चे काढून राज्य शासनाला या बेरोजगारीची दाहकता लक्षात आणून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। पण झोपेचं सोंग घेतलेलं सरकार हे काही जागं होत नव्हतं, म्हणून आम्ही आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आणि दिनांक 7 मार्च 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री, तेव्हाचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी विधान भवनामध्ये महाराष्ट्रभर झालेल्या आंदोलनाची आणि आझाद मैदानावर होत असलेल्या बेमुदत उपोषणाची दखल घेत प्रशिक्षणाचा 5 महिन्याचा कालावधी वाढवला। आमची मागणी प्रशिक्षणाचा कालावधी वाढवा ही नव्हती, 11 महिन्याचा कायमस्वरूपी रोजगार द्या आणि चतुर्थ श्रेणीमध्ये यांना आपलं समाविष्ट करा। पण त्यांनी सांगितलं आम्ही प्रशिक्षणाचा 5 महिन्याचा कालावधी वाढवतो आणि 11 महिन्याचं तुम्हाला प्रमाणपत्र देतो। आणि ते बोलत असताना म्हणत होते ते की मी हात जोडून सगळ्यांना विनंती करतो की पुन्हा येऊ नका माझ्याकडे, की कायम करा म्हणून। मी देवेंद्रजींना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो, तुम्ही जेव्हा 2014 ते 19 मध्ये मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कामकाज केलं त्यावेळेस त्या 19च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण राज्यातल्या जनतेला सांगितलं होतं की मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन, आणि तुम्ही पुन्हा येईन म्हणून म्हणता आणि बेरोजगार युवकांना माझ्याकडे पुन्हा येऊ नका म्हणता। तुम्हाला राज्यामध्ये सरकारच्या ही राज्यातली खुर्ची पाहिजे कशाला? राज्यातल्या बेरोजगाराचा प्रश्न जर तुम्हाला सोडवता येत नसेल, राज्यातल्या बेरोजगारीचा बिमोड 100% जर तुम्ही करणार नसाल तर त्या खुर्चीमध्ये जाता कशाला? तो तुम्ही खुर्ची सोडा। तुम्हाला जर राज्यातल्या बेरोजगारांचे प्रश्न, तुम्ही दिलेला शब्द जर पाळता येत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्रजींनी काय शब्द दिला होता तोही व्हिडिओ पहा। काढून ठेवायचो। आणि यापुढे हद्द झाली, काढा तुम्ही। देवेंद्र रिवर्स लावा। सांगा आतापर्यंतच्या इतिहासामध्ये नाही एका आणि ही जी मुलं एकदा कुठे लागली तरी सगळं काम केलं तर तिथे परमनंट होतील, तिथेच परमनंट होतील। ज्या स्थापनेमध्ये चांगलं काम केलं तर तिथे परमनंट होतील। हा एक व्हिडिओ आहे आणि अनेक ठिकाणच्या कट्ट्यावर जाऊन आणि जाहीर सभामधून राज्यातल्या या बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देऊन
त्या प्रशिक्षणार्थ्यांना तिथेच कायम करण्यात येईल अशा प्रकारचं विधान देवेंद्रजींनी केलं। आणि देवेंद्रजींनी ज्यावेळेस विधान भवनामध्ये 22 आमदारांनी आझाद मैदानातल्या आंदोलनाची दखल घेऊन विधान भवनामध्ये 22 आमदारांनी प्रश्न उपस्थित केला। या 24 दिवसाच्या कार्यकाळामध्ये 16 दिवस अधिवेशन चाललं आणि या 16 दिवसाच्या आंदोलनाच्या कार्यकाळामध्ये 8 दिवस कोणत्या ना कोणत्या विविध 22 आमदारांनी आझाद मैदानातल्या आमच्या आंदोलनाची भूमिका लक्षवेधीच्या माध्यमातून, औचित्याच्या माध्यमातून, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून उपस्थित करण्याचा प्रयत्न केला। आपल्या राज्याचे काँग्रेस पक्षाचे नेते, विधानसभेचे माजी सभापती आमदार नानाभाऊ पटोले यांनी प्रश्न उपस्थित केला। त्या प्रश्नावर देवेंद्रजी फडणवीसांनी उत्तर दिलं आणि माझी सुरुवातीपासूनची 11 महिन्याचीच भूमिका आहे। आम्ही 11 महिन्याच्या पुढे देतो असं म्हणालोच नाही। आता व्हिडिओ तर तुम्ही बघितलेला आहे। म्हणजे त्याला अजितदादांनी सांगितलं, उत्तर दिलं आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी पण उत्तर दिलं की तुम्ही व्हिडिओ दाखवा। नानाभाऊ पटोलेंनी सांगितले की व्हिडिओ माझ्याकडे आहेत, मग ते व्हिडिओ दाखवा। तर त्यावेळेस नानाभाऊंना तो व्हिडिओ सापडला आणि नंतर दुसऱ्या दिवशी नानाभाऊंनी ते व्हिडिओ विधानसभेच्या अध्यक्षाकडे दिले, पण विधानसभेच्या अध्यक्षांनी हे व्हिडिओ विधानसभा भवनामध्ये दाखवण्यास परवानगी दिली नाही। का पळ काढताय? म्हणून मुंबई प्रेस क्लबच्या माध्यमातून हे व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे त्यावेळेसचे मुख्यमंत्री आत्ताचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा काय म्हटलं होतं तेही व्हिडिओ मधून पहा। लाडक्या बहिणींचं केलं तर लाडक्या भावांचं काय? मी म्हणालो लाडक्या भावांचं कधीपासून प्रेम आलं? सगळे भाव गेले निघून आणि बोललो लाडक्या भावाला पण आम्ही करणार। देशातलं पहिलं राज्य आहे प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 माझ्या कोरोना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला। आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल। कुठल्या सरकारने केलं होतं सांगा? आतापर्यंतच्या इतिहासामध्ये ना एका मुलीने आत्महत्या, ज्या आस्थापनेमध्ये ते काम करतील त्या आस्थापनेमध्येच ते परमनंट होतील असं त्यावेळेसच्या ज्यांच्या नावानं हे प्रशिक्षण योजना काढली होती त्या मुख्यमंत्र्यांचं आज हे विधानसभेमध्ये प्रशिक्षणार्थ्यांच्या 11 महिन्याचा प्रशिक्षणाच्या कालावधीनंतर कायमस्वरूपी बेरोजगाराच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही आहेत। म्हणून मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या राज्य सरकारला आणि पत्रकार बांधवांना संबोधित करत असताना मी सांगू इच्छितो, आम्ही हे 24 दिवस आंदोलन राज्य शासनाला जाणीव करून देण्यासाठी केलो। लोकशाही मार्गाने आम्ही हे आंदोलन केलं आणि या लोकशाही मार्गाने जे जे आयुध आम्हाला दिले होते त्या आयुधाचा आम्ही आक्रोश मोर्चा काढला, महाआक्रोश मोर्चा काढला। शेकडो हजारो तरुणांनी मुंडन आंदोलन करून निषेध नोंदवला। विधान भवनावर आमचे प्रशिक्षणार्थी चालून गेले, तिथे घोषणाबाजी झाली, तिथे अटक झाली। लोकशाही मार्गाने आम्ही जे काय करता येईल तेवढे शासनाला जागा करण्याचं काम केलेलं आहे। पण हे झोपेचं सोंग घेतलेलं सरकार हे काही जागी होत नाही। अशा परिस्थितीमध्ये तू थांब ना, डिस्टर्ब करू नको। अशा परिस्थितीमध्ये या राज्य सरकारला आम्ही जाणीव करून देताना हे सांगतो, जर तुम्हाला लोकशाही मार्गाने जर आंदोलन जर लक्षात येत नसेल
या महाराष्ट्रातल्या बेरोजगारांना रोजगार देण्याची तुमची मनीषा नसेल तर तुम्हाला पुन्हा जागं करण्यासाठी आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि हे आंदोलन तीव्र करत असताना मी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहे। संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये प्रवास करून 36 जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचं संघटन उभा करणार आहे। आणि संघटन उभा केल्यानंतर नजीकच्या कालावधीमध्ये यांची कार्यशाळा घेऊन हा महाराष्ट्रातल्या बेरोजगारीचा भस्मासूर नष्ट करण्यासाठी तुम्ही राज्यामध्ये औरंगजेबाची कबर खोदताय, आम्ही बेरोजगारीची कबर बेरोजगारी कबरीमध्ये खोदून टाकण्याचा संकल्प या आझाद मैदानाच्या माध्यमातून केलेला आहे। ज्या गोष्टीची आवश्यकता नाही त्या गोष्टीवर विधानसभेच्या कार्यकाळामध्ये 16 दिवसामध्ये चर्चा घडली। कोणते विषय होते? कोरटकर, सोलापूरकर, तो कामरा, या गोष्टीवर खूप मोठा वेळ या विधानसभेचा घेतला गेला। राज्यामधल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले। राज्यातल्या शेतकरीच्या कर्जमाफीविषयी तुम्ही बोलला नाही। राज्यातल्या लाडक्या बहिणींना तुम्ही 2100 रुपये देतो म्हणला होता, त्याविषयी बोलला नाही। राज्यातल्या बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही बोलला नाहीत। राज्यातले मोठे घटक या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तुमच्या कार्यपटलावर येऊ शकले नाहीत। ज्यांच्या जीवावर हे राज्य चालतं, कृषी प्रधान देश म्हणून आपण त्या शेतकऱ्याची एक संभावना करतो, हा जगाचा पोशिंदा म्हणून म्हणतो, त्या पोशिंद्याच्या कर्जमाफीचा विषय तुमच्याकडे आलेला नाही। निवडणुकीच्या आधी तुम्ही संपूर्ण कर्जमाफीचा वायदा केला होता, तिथे काही बोलला नाही। 2100 रुपयाची लाडक्या बहिणीला वाढीव मदत करणार होता, ते पण केला नाहीत। आणि बेरोजगारांना कशा पद्धतीचा रोजगार तुम्ही राज्यातल्या देणार आहात याविषयी पण तुम्ही बोलला नाहीत। म्हणजे तुम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये काय नेमकं केलं काय? कोणता घटक समाधानानं आज समाधानी आहे हे सांगितलं असता फक्त आणि फक्त घोषणा करणे आणि दिशाभूल करणे या गोष्टीमध्ये या सरकारचं स्वारस्य दिसून येत आहे। म्हणून हे सरकार जर आमच्या न्याय्य हक्कासाठी न्याय्य मागणीसाठी आम्ही आझाद मैदानावर 24 दिवस बसल्यानंतर आमची मागणी होती की मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी भेटावं। भेटले आम्हाला उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, थोडंसं बऱ्यापैकी व्यक्तिमत्व आहे। त्यांनी सांगितलं आम्हाला तोंडी की 5 महिन्याची आम्ही मुदतवाढ दिली, त्याच्यानंतर बघू, एवढं तरी बोलले। पण देवेंद्रजी, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती। तुम्ही पुन्हा येईन म्हणता आणि प्रशिक्षणार्थ्यांना पुन्हा येऊ नका म्हणता, हे बरोबर नाही। म्हणून ज्या लाडक्या बहिणीने ज्या लाडक्या भावाने तुम्हाला सत्तेमध्ये बसवलंय त्यांना तुम्हाला वाऱ्यावर सोडता येणार नाही। यासाठी आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही टप्प्याटप्प्यानं या मंत्र्यांना जिल्हाबंदी, गावबंदी अशा पद्धतीचा आंदोलनाचे टप्पे करत या आमदारांनी खासदारांच्या लोकप्रतिनिधींच्या घराला घेराव घालणे, या सोबतच जसं मुंबईच्या आझाद मैदानामध्ये हे आंदोलन तीव्र केलं आणि या आंदोलनामध्ये 50,000 प्रशिक्षणार्थी या 24 दिवसाच्या कार्यकाळामध्ये या आंदोलनात सहभाग दाखवला। हे आंदोलन अधिक तीव्र करत असताना आणि महाराष्ट्रातल्या बेरोजगारीचा बिमोड करण्याचा संकल्प करत असताना
आम्ही लवकरच आगामी काळामध्ये नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नागपूर येथल्या निवासस्थानासमोर बेमुदत आमरण उपोषण करून संपूर्ण महाराष्ट्रातला बेरोजगार तरुण प्रशिक्षणयुक्त प्रशिक्षणार्थी या नागपूरमध्ये धडकेल आणि नागपूरचे सगळे रस्ते आम्ही जाम करू आणि सरकारला या बेरोजगारांना वाऱ्यावर सोडता येणार नाही यासाठी जाणीव करून देण्याचा प्रयत्न आम्ही या आंदोलनामधून करणार आहोत। म्हणून प्रशिक्षणार्थी बांधवांना आपल्या या माध्यमातून मी आवाहन करतो की प्रशिक्षणार्थी बांधवांनो, हताश होऊ नका, निराश होऊ नका, आत्महत्येकडे वळू नका, जीवाचं काही बरं वाईट करून घेऊ नका। नक्की हा बालाजी पाटील चाकूरकर आणि ही माझी सर्व मित्रमंडळी, माजी खासदार हरिभाऊ राठोड, अनुपजी चव्हाण, प्रकाश साबळे, आमची महाराष्ट्रातली टीम या बेरोजगारांना, बेरोजगार युवकांना युवतींना वाऱ्यावर सोडू देणार नाही आणि यांना रोजगार मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हे मी तुम्हाला या प्रसंगी आश्वासित करतो। आणि आपण सर्वजण या आंदोलनासाठी सज्ज व्हा। कोण म्हणेल की 24 दिवसात काय मिळालं? भरपूर काही मिळालं। 24 दिवसामध्ये 55 आमदारांनी भेटी दिल्या, 22 आमदारांनी विधान भवनामध्ये प्रश्न उपस्थित केला। आज बेरोजगारीचा प्रश्न महाराष्ट्राच्या ऐरणीवर आलेला आहे। आगामी काळामध्ये महाराष्ट्रातल्या बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर आणताना विधानसभा गृहामध्ये याबद्दलची श्वेतपत्रिका प्रकाशित करावी ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि महाराष्ट्रातली कायमस्वरूपी बेरोजगारी नष्ट करण्यासाठी एक कायदा करावा लागेल आणि योग्य प्रकारे कायद्याचा अभ्यास करून बेरोजगारी नष्ट करत असताना आम्ही न्यायालयामध्ये सुद्धा यांनी जे व्हिडिओ मध्ये स्पीच मध्ये जे काही बोललेलं आहे, जे काही 4.5चा मुद्दा त्यामध्ये सांगितलेला आहे मागच्या GR मध्ये की ज्या आस्थापनेमध्ये हे प्रशिक्षणार्थी काम करतील त्या आस्थापनेमधल्या लोकांनी जर सांगितलं तर त्या आस्थापनेमध्ये ते कायम सुद्धा होऊ शकतील असं त्यांनी सांगितलेलं आहे। तो मागच्या प्रशिक्षण कालावधीतला 4.5चा मुद्दा जो काही GR मध्ये होता तो लावा, वाचून दाखवा। या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छुकता असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतील। म्हणजे आम्हा प्रशिक्षणार्थीची त्या ठिकाणी इच्छा असेल, प्रशिक्षणार्थ्यांची इच्छा असेल तर तिथे कायम ते होऊ शकतील। म्हणजे सर्व संदिग्ध आहे। पण पत्रकार बांधवांनो, सर्व या पत्रकार परिषदेचा सार लक्षात घ्या। महाराष्ट्रातल्या युवकांच्या हाताला रोजगार हे सरकार देणार आहे का नाही देणार आहे? महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांच्या क्रय शक्तीला कामाला लावणार आहे का नाही लावणार आहे? हा सवाल आहे माझा राज्य सरकारला। आणि राज्यातल्या बेरोजगार तरुणांच्या हाताला जर तुम्ही काम नाही देऊ शकाल तर हे राज्यातले बेरोजगार तरुण ऐन तारुण्याच्या काळामध्ये चुकीच्या दिशेनं वळतील, दहशतवादी कारवायाकडे वळतील, चोऱ्या माऱ्या करतील, गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतील, नाहीतर व्यसनाधीन होतील, व्यसनाकडे वळतील आणि या तरुणांचं तारुण्य ते तारुण्यामध्ये विनाशाकडे जातील। आणि त्यामुळे अनेक तरुणांचे लग्न थांबलेले आहेत, काही तरुणांची 35 ओलांडली आहे आणि 35 वय ओलांडलेल्या तरुणांनी, लग्न न झालेल्या तरुणांनी
उदास भकास रेताडपणे आत्महत्येचा मार्ग जर स्वीकारला तर याला जबाबदार कोण आहे? याला राज्य सरकार जबाबदार आहे, अशा प्रकारचा माझा आरोप आहे. म्हणून माझी एकच मागणी आहे, माझ्या श्वासातला श्वास असेपर्यंत आता भविष्य काळामध्ये या महाराष्ट्रातल्या बेरोजगार तरुणांना रोजगार देणे हा एकमेव ध्येय आणि ध्यास मनाशी बाळगून मी भविष्यातला प्रवास करणार आहे. आणि या बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार मिळेपर्यंत मी माझा संघर्ष चालू ठेवणार आहे. तुम्हाला आता याविषयी खूप काही सांगण्यासारखं आहे राज्य सरकारातल्या चुकीचं, पण तो विषय आज घेणं उचित नाही. राज्यातल्या बेरोजगार युवकासाठी राज्य सरकारला 100% निर्णय घेण्यासाठी भाग पडेपर्यंत आमचा हा संघर्ष चालू राहील. येतो एक झाकी थी. आझाद मैदानावरचं आंदोलन आम्ही लोकशाही मार्गाने केलंय. येतो एक झाकी थी, आगे का तो सब कुछ बाकी है. जरांगे पाटील साहेबांनी जसं आंतरवालीमध्ये आंदोलन केलं, गुजरातमध्ये पाटीदार समाजाचं कन्हैया कुमारनं आंदोलन केलं. आम्ही कुठल्या जातीचं धर्माचं आंदोलन आता पुढे हे नाही आहे, पण त्या धर्तीवर त्याच्यापेक्षाही मोठा सहभाग राज्यातल्या तरुणांचा असेल आणि राज्यातला तरुण जागा होऊन रस्त्यावर उतरेल आणि आंतरवेलीतल्या आंदोलनाच्या धर्तीवर त्यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही येणाऱ्या काळामध्ये नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरापुढे एक मैदान आहे, त्या मैदानाची परवानगी काढून आम्ही देवेंद्र फडणवीस, एकनाथराव शिंदे आणि कौशल्य विभागाचे मंत्री मंगल प्रभातजी लोढा यांनी जे बोललेलं आहे ते व्हिडिओ घेऊन आम्ही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून नागपूरच्या देवेंद्रजींच्या घरासमोर आक्रमकपणे हे आंदोलन तीव्र करून राज्यातल्या बेरोजगारांचा प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी आम्ही हे आंदोलन करू आणि राज्यातली बेरोजगारी समूळ नष्ट करण्याचा संकल्प आजच्या या प्रेस क्लब मधल्या पत्रकार परिषदेमध्ये घोषित करतो. आणि आपल्या पत्रकार बांधवांना जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारावं अशा प्रकारची विनंती करतो. आम्ही मैदानातलं आंदोलन अधिवेशन काळापुरतं आम्ही अधिवेशन काळामध्ये या सरकारला जाग करण्याचा प्रयत्न केला होता आणि या कार्यकाळामध्ये 24 दिवसाचं हे आंदोलन, 16 दिवसाचं अधिवेशन, पण आमचं सुट्टीच्या दिवशी सुद्धा आम्ही हे आंदोलन केलं आणि आता कालच्या 24व्या दिवशी अधिवेशनाचं समारोप आणि आमच्या आंदोलनाचं तूर्त स्थगित केलंय, जेणेकरून निद्रित अवस्थेत असलेल्या सरकारला जाग करण्यासाठी पुढचा मोर्चा राज्याच्या उपराजधानीमध्ये नागपूरमध्ये हे आमचं आंदोलन अतिभव्य असेल आणि आक्रमक असेल. 1 महिन्याच्या आतमध्ये आम्ही महाराष्ट्राचा दौरा करू, महाराष्ट्रातलं संघटन मजबूत करू. कारण तरुणांना सुद्धा हताश झालेली तरुण मंडळी आत्महत्येकडे वळण्याच्या मार्गावर आहेत, त्यांना धीर देण्याचं काम करू आणि त्यांना संघटित करून 1 महिन्याच्या आत आम्ही हे आंदोलनाची दिशा म्हणजे आंदोलनाची तारीख आम्ही घोषित करू. आम्ही कमी अधिक 50,000 लोक आम्ही नागपूरमध्ये एकत्र येऊ. 50,000 लोक. कोर्टात तर आम्ही न्यायिक आधार घेणारच आहोत. कारण राज्यातल्या बेरोजगारांना 10 लाख नोकऱ्या देण्याचं त्यांनी
घोषित केलंय आणि एक सिंगल नोकरी दिलेली नाही. सिंगल 5 महिन्याचा मुदत प्रशिक्षणाचा कालावधी वाढवला. तुमच्या माहितीस्तव सांगतो, शिंदे सरकारमध्ये 5,500 कोटी रुपये या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यावर खर्च करण्याचं ठरवलं होतं सरकारनं, पण त्याच्यावर फक्त 500 कोटी रुपये खर्च झालेला आहे. आणि आता पुन्हा प्रशिक्षणाचा, आणि मुळामध्ये प्रशिक्षणाचा कालावधी कशासाठी वाढवला? ज्या 6 महिन्याच्या प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये 1 दिवस सुद्धा प्रशिक्षण दिलेलं नाही. या आमच्या युवकांनी युवतींनी प्रत्येक सरकारी आस्थापनेमध्ये शासकीय नोकरीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या तुलनेत किंवा त्याहून 10 पट जास्त काम केलेलं आहे. 10 वर्षाचे पेंडिंग काम सुद्धा या प्रशिक्षणार्थ्यांनी केलेलं आहे. यांना प्रशिक्षण दिलं नाही. निवडणुकीचा हा जुमला होता. निवडणूक जिंकण्यासाठी या प्रशिक्षणार्थ्यांना लाडका भाऊ म्हणून 10 लाख लोकांना रोजगार दिला. अशा प्रकारचा डंका पेटवून 10 लाख गुणिले 5 लाख म्हणजे 50 लाख मतं, 50 लाख मतं गोळा करण्याचं काम या लाडक्या भावाच्या माध्यमातून केलं. चाकूरकर साहेब, 51 आमदारांनी पुढचा प्रश्न जिथे मांडला तुम्ही सांगितलं, त्यांचं जर सरकार ऐकलं 55 आमदारांनी आझाद मैदानावर भेटी दिल्या आणि पाठिंबा दिला आणि 22 आमदारांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला. विधानसभागृह हे कायदा बनवणारं सभागृह आहे आणि या कायदा बनवणाऱ्या सभागृहामध्ये लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी जे काही आपल्या औचित्याच्या मुद्द्याच्या आधारे, लक्षवेधीच्या आधारे, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या आधारे जे काही अध्यक्षासमोर जे काही विधान आपली भूमिका मांडलेली आहे ती कार्यपटलावर येते आणि कार्यपटलावर आलेल्या भूमिकेचा आदर या सरकारला करावाच लागतो. आणि जर सरकार राज्यातल्या निवडून आलेल्या आमदारांचा मुद्दा जर स्वीकारत नसेल तर याला आम्ही कोर्टामध्ये सुद्धा आव्हान करू शकतो. त्यांचे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओ सुद्धा आम्ही न्यायाधीशासमोर आम्ही दाखवणार आहोत. म्हणजे राज्यातल्या जनतेला तुम्ही खोटं बोलता, खोटं बोलून सत्य देता आणि सत्य झाल्यानंतर पुन्हा यांना वाऱ्यावर सोडता, हे न्यायाधीशांच्या समोर आम्ही मांडणार आहोत. 4.5चा मुद्दा ज्या आस्थापनेमध्ये त्यांनी कायमभूत आस्थापनेनं जर म्हटलं तर ते कायम होऊ शकतील म्हणलं, ते सुद्धा आता GR मध्ये नवीन त्यांनी हे केलं, काढून टाकलं. 5 महिन्याचा जो प्रशिक्षणाचा कालावधी वाढवलाय तो प्रशिक्षणाचा कालावधी वाढवत असताना त्यांनी सांगितलंय की तो 4.5चा मुद्दा त्यांनी काढून टाकला. म्हणजे बरेच विषय त्याच्यामधून त्यांनी डिलीट करून टाकलेले आहेत. त्याच्यामुळं प्रशिक्षणाचा आणि त्याच्यामध्ये पुन्हा परत येऊ नका म्हणून सांगितले. बेरोजगार तरुणांनी प्रशिक्षण घेतल्याने जायचं कुठं? आज पण एक योजना मोठी आहे, त्यांनी स्वामिनी योजना सुरू केली. 2 लाख रुपये महिलांना 5% वेतन देणार. या अशा योजना करून सरकार दिशाभूल करतं असं तुम्हाला म्हणायचं नाही. त्या योजनेबद्दल मला माहिती नाही आहे, पण आजपर्यंतचा या 6 महिन्यातला जर अनुभव पाहता सरकार जेवढ्या घोषणा करतं त्याच्यातल्या 10% सुद्धा क्रियान्वित होत नाही. म्हणजे लोकांना खोटं बोलत असताना सुद्धा किती खोटं बोलावं याला सुद्धा मर्यादा असायला पाहिजे. मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, कर्जमाफीची घोषणा केली, आली का त्यांच्या कार्यपटलावर? महाराष्ट्रातला संपूर्ण शेतकरी या कर्जमाफी होईल या आशेनं महाराष्ट्राच्या अधिवेशनाकडे, अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे पाहत होता. त्यांची घोर निराशा झालेली आहे. लाडक्या बहिणीची निराशा झालेली आहे.
आणि लाडक्या भावाची निराश झालेली आहे. राज्यातले शेतकरी, युवक आणि युवती हा जवळपास 70% वर्ग आहे आणि 70% वर्ग जर आज निराश होत असेल तर राज्य सरकार एका चुकीच्या वाटेनं जातोय आणि महाराष्ट्रातल्या जनतेला खोटं बोलतोय, असंच आमच्या तरी आता निदर्शनास आलेलं आहे. विधान भवनामध्ये शिंदे साहेबांसोबत मीटिंग झाली, पण त्यांनी रेकॉर्डवर येऊ दिली नाही, आमचे व्हिडिओ करू दिले नाहीत. त्यांनी सांगितलं की 5 महिन्याचा कालावधी आता तुमच्या आंदोलनाची दखल घेऊन आम्ही वाढवतोय, एवढा तो कालावधी तर पूर्ण करा मग बघू. 6 महिन्याचा कालावधी संपला, आता नवीन प्रशिक्षणाचा कालावधी आपल्या आंदोलनामुळे वाढवला 5 महिन्याचा, तो संपू द्या. म्हणजे 5 महिन्यानंतर पुढे काय? विधान भवनामध्ये मुख्यमंत्री सांगतात की आम्ही 11 महिन्याच्या नंतर तुम्हाला काही देणार नाही, आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सांगतात दोन्ही बाजूच्या आमदारांनी इकडे लक्षपूर्वक ऐका, आम्ही कायमस्वरूपी रोजगार यांना देणार नाही आणि पुन्हा मागणी करायला येऊ नका. देवेंद्रजी म्हणतात पुन्हा येऊ नका, त्यांनी पुन्हा येतो म्हणतात. मग तुमची पण खुर्ची 5 महिन्याची, 6 महिन्याची, 11 महिन्याची करायची, तो पण कायदा करूया. तुम्हाला 5 वर्षाची खुर्ची पाहिजे, 5 वर्षाची खुर्ची संपत आली की पुन्हा 5 वर्षाची पाहिजे, पुन्हा 5 वर्षाची पाहिजे, आणि पुन्हा ती खुर्ची मिळवण्यासाठी हजारो कोटी रुपयाचा चुराडा करून तुम्ही सत्तेमध्ये येता आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला रोजगार देताना मात्र तुमच्या हाताला लकवा फिरतो, तुमचा हात लकलक 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 करतो. तर तुमच्या हाताला जो लकवा फिरलाय ना, तुमची पेन आता चलायला तयार नाही आहे बेरोजगारांच्या प्रश्नावरती. तर तुम्हाला ज्या युवकांनी, ज्या युवतींनी, ज्या लाडक्या बहिणींनी तुम्हाला सत्तेत आणलंय, तेच लाडके भाऊ आणि त्याच लाडक्या बहिणी त्या सत्तेतून खाली खेचतील, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपण ह्या लाडक्या भावाला आणि लाडक्या बहिणीला काय आपण खोटं आश्वासन देऊन आपण चूक केली. ही वेळ जर येऊ द्यायची नसेल, आम्हाला अजूनही जरी देवेंद्रजी म्हटले असतील की पुन्हा येऊ नका, आम्ही त्यांना सांगतोय आम्ही पुन्हा येईल, आम्ही पुन्हा येईल, आम्ही पुन्हा येईल आणि तुम्हाला महाराष्ट्रातल्या बेरोजगारांचा प्रश्न सोडवण्यासाठी मजबूर करीन. आणि हा आक्रोश पाहता देवेंद्रजी निश्चितच येणाऱ्या काळामध्ये त्यांची झालेली आहे चूक. विधान भवनामध्ये बेरोजगारीवर असं बोलायचं नसतंय. खूप गरिबाची लेकरं आहेत, हो, अत्यंत गरिबाची लेकरं आहेत. 2 वेळेसच्या भाकरीचा सुद्धा प्रश्न सुटू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही विदर्भातले लोक पाहतो, अत्यंत बेकारी आहे. हो, माझ्या मराठवाड्यामध्ये अत्यंत बेकारी आहे. ठीक आहे, पुण्या मुंबईमध्ये थोडस रोजगाराची साधनं आहेत, पण आमच्या विदर्भामध्ये, आमच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये, आमच्या खानदेशामध्ये, आमच्या मराठवाड्यामध्ये, आमच्या कोकणामध्ये अजिबात रोजगाराची साधनं नाहीत. एक तर मेट्रो सिटीमध्ये जावं लागतं आणि मेट्रो सिटीमध्ये 10,000 रुपये पगार, 15,000 रुपये पगारवर हे आमचे युवक राहू शकत नाहीत आणि त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही. तिथले भाडे, तिथला खर्च तो परवडू शकत नाही. म्हणून काही युवक चांगल्या पगाराच्या नोकरीवर सुद्धा कंपन्यामध्ये असलेले शासनाचा काहीतरी आधार मिळेल म्हणून गावाकडे आले. हो, आणि ह्या बेरोजगार तरुणांना 6 महिन्याचा मास्तर केला, 6 महिन्याचा इंजिनियर केला, 6 महिन्याचा कृषी अधिकारी केला, 6 महिन्याचा आरोग्य अधिकारी केला आणि यांना लगेच कार्यमुक्त केलं. 6 महिन्यात कार्यमुक्त केलं.
त्यांची मानसिकता पाहिल्यानंतर पोटात चर करतं. म्हणून या प्रशिक्षणार्थ्यांना, या बेरोजगार तरुणांना कायमस्वरूपी रोजगार मिळण्यासाठी देवेंद्रजी निश्चितच त्यांचं विधान मागे घेतील आणि त्यांचं विधान मागे घ्यावं यासाठी सुद्धा आम्ही आमच्या पातळीवर सुद्धा आम्ही त्यांना या प्रशिक्षणार्थ्याबद्दल प्रेम आणि आस्था वाटेल यासाठी प्रयत्न करू. आणि जर ते करणारच नसतील, जे मागून मिळत नाही ते हिसकावून घेण्याची सुद्धा ताकद आमच्या राज्यातल्या तरुणांच्या हातात आहे. म्हणून या प्रसंगी एवढंच सांगतो, बेरोजगार युवक युवतींना जर तुम्ही वाऱ्यावर सोडणार असाल तर श्रीलंकेचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा, बांगलादेशचं उदाहरण लक्षात ठेवा. या ठिकाणच्या राष्ट्राध्यक्षांना कुठे कुठे लपून बसावं लागलंय. तुम्हाला सुद्धा लपून बसताना सुद्धा तुम्हाला शोधून काढतील. युवकांना डवचू नका, या तरुणाईला ललकारू नका आणि या तरुणांच्या आणि तरुणींच्या हाताला काम देण्यासाठी लवकर निर्णय घ्या, अन्यथा आम्ही स्वस्थ बसणार नाही हा इशारा या प्रसंगी देतो. आणखी कोणाचे काही